वेगळी बातमी, पैसे कमावण्याचा शॉर्टकट मार्ग काढत नवी मुंबईतल्या तळोजा इथं राहणाऱ्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं यूट्यूबवर व्हिडिओ पाहून चक्क बनावट नोटांचा छापखाना काढल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या प्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेनं प्रफुल्लसह त्याचा साथीदार प्रतीक येळे याला अटक केली आहे। बनावट नोटांचा घरातच छापखाना, 9वी पास तरुणाचा कारनामा, यूट्यूब पाहून छापल्या लाखोंच्या बनावट नोटा। नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेनं तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारून बनावट नोटा छापणाऱ्या तरुणाला अटक केली आहे। प्रफुल्ल गोविंद पाटील असं या आरोपीचं नाव असून त्यानं यूट्यूबवर पाहून आपल्या घरातच बनावट नोटा छापल्याचं उघडकीस आलंय। पोलिसांनी त्याच्या घरातून 2,03,000 रुपये किमतीच्या बनावट नोटा हस्तगत केल्यात। बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारं साहित्य देखील जप्त करण्यात आलंय। 5,000 रुपये दिले तर हा 50,000 रुपयाचे बनावट नोटा प्रिंट करून द्यायचा, अशी त्याची पद्धती होती। त्याच्या 10 टाइम्स 10 पट तो बनवून द्यायचा। अशा त्याने त्याचा एक परिचित प्रतीक येळे नावाचा आरोपी आहे, त्याला वाटवण्यासाठी दिल्याचं तपासात निष्पन्न झाल्याने ते प्रतीक येळेला आम्ही आता अटक केलेली आहे। त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। त्याला 20 तारखेपर्यंत मान्य न्यायालयाने पोलीस कस्टडी दिलेली आहे। नवी मुंबईतला प्रफुल्ल 9वी पास होता। तो घरच्यांपासून वेगळा राहत होता। आर्थिक चणचण दूर करण्यासाठी त्यानं बनावट नोटा कशा तयार करायच्या याची माहिती यूट्यूबवर मिळवली। त्यानंतर 10, 20, 50, 100 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा तयार करायला सुरुवात केली। गेल्या 1.5 महिन्यात त्यानं 1 लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात आणल्याची प्राथमिक माहिती आहे। मागील 3 ते 4 महिन्यांपासून प्रफुल्ल पाटीलनं अशा पद्धतीनं बनावट नोटा तयार करायला सुरुवात केल्याचं तपासात आढळून आलंय। प्रफुल्लनं 2 लाख रुपये किमतीच्या एकूण 1,443 बनावट नोटा छापल्या। यात 50 रुपयांच्या 574, 100 रुपयांच्या 33 तर 200 रुपयांच्या 856 नोटांचा समावेश आहे। प्रफुल्लनं आतापर्यंत किती बनावट नोटा बाजारात आणल्या, या नोटा बाजारात कुठे कुठे वापरल्या याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे। मात्र यूट्यूबच्या मार्गाने पैसे बनवण्याचा शॉर्टकट त्याच्या चांगलाच अंगलट आलाय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।